कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती या उक्तीप्रमाणे ज्यांनी आयुष्यभर आपलं जीवन व्यतीत केलं असे कैलासवासी अजितदादांसाठी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी होत असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं तर 28 तारखेला बारामतीला आकाशातून विमान कोसळलं. बारामतीला फक्त विमान कोसळलं, पण महाराष्ट्रात मात्र आकाशच कोसळला. पूर्ण महाराष्ट्र दुःखाच्या सादगीत, सर्वसामान्य ज्यांना राजकारणाचा काही संबंध नाही अशा लोकांनी सुद्धा खरं तर हळहळ व्यक्त केली. अजितदादा मुंबईच्या ज्या बंगल्यात राहतात त्या बंगल्याचं नाव आहे देवगिरी, आणि कोणीतरी एकाने लिहिलं का देवघरातला देवगिरीतला देव त्याच्या घरी गेला. आणि मग खरं तर दादाच्या ह्या जाण्यानं पूर्ण महाराष्ट्राने दादाची कर्तबगारी पाहिली, दादांची काम करण्याची पद्धत पाहिली, दादांची सादगी पाहिली, दादांचा मिश्किलपणा पाहिला, दादांचा रोखठोकपणा पाहिला. आणि या सगळ्यातून दादा असे अचानक एक्झिट झाल्यामुळं प्रचंड असं दुःख या महाराष्ट्रावर खरं तर कोसळलं. खरं तर मनाला कधी कधी असं वाटतं, महाराष्ट्र असा शापित का होतोय? गजा प्रमोद महाजनांना भावी पंतप्रधान म्हणून आम्ही पाहायचो, ते प्रमोद महाजन अचानक गेले, विलासराव देशमुख अचानक गेले, गोपीनाथराव मुंडे अचानक गेले, आर आबा गेले, बाळासाहेब ठाकरे गेले. खरं ती सगळी दिग्गज मंडळी का ज्यांच्याकडं महाराष्ट्र एक आशाळभूत नजरेनं बघत होता आणि ज्यांना अजून आयुष्य लाभून या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा अजून बदलायचा होता, अशी मंडळी का निघून जाते याचा मात्र या प्रश्नाचा उलगडा मात्र होत नाही. आणि म्हणून अजितदादा गेल्याने कार्यकर्त्यांना दुःख होणं, आमदार खासदार मंत्र्यांना दुःख होणे साहजिक आहे, पण ज्यांचा दुरान्वयी खरं तर संबंध नाही अशा लोकांनी हळहळ व्यक्त जेव्हा केली तेव्हा खरं दादांबद्दल या महाराष्ट्राला किती प्रेम होतं याचं खरं तर दादा गेल्यावर खरं तर कळालं. आणि म्हणून महाराष्ट्रभर आज दुःख व्यक्त करत असताना खरं तर दादांना जर वर आपल्याकडे बघत असतील तर खरं दादांचं हा अकोला तालुका खूप असा आभारी आहे. याचं कारण असं का अनेक वक्त्यांनी सांगितलं, या तालुक्याला जिल्ह्यातल्या लोकांनी जेवढं लक्ष दिलं नाही तेवढं दादांनी या तालुक्यासाठी खरं तर लक्ष दिलं. आणि म्हणून सिंचनाचे प्रश्न असू द्यात, सहकाराचे प्रश्न असू द्यात, आणि दादा एकमेव राजकारणी असे होते का ते ग्रामीण भागातून जरी आले त्यांना शहरी भागाचे प्रश्न माहीत होते आणि ग्रामीण भागातले प्रश्न माहीत होते. आणि म्हणून खरं तर जेव्हा भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंचं सरकार मागच्या आयटमला आलं तर दादा ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी NDAमध्ये आले, भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये आले. खरं तर पक्षही त्यांच्याबरोबर आला, चिन्ह आलं, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तेच त्या पक्षाचे अध्यक्ष झाले. आणि कालसुद्धा अंत्यविधीला अमित शहा आले, पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नवीन नितीनजी आलेत, म्हणजे अनेक मान्यवर खरं तर अंत्यविधीला आले होते. आणि दादांचं खरं तर मी आमदार साहेब आम्ही काल शपथविधीला होतो, आणि त्या राजभवनात जेव्हा राज्यपालांनी सुनित्रा वहिनींचं नाव पुकारलं तर तेव्हा सुनित्रा वहिनी त्या डेस्कवर जायच्या, शपथ घ्यायच्या आधी दादांच्या नावाने पूर्ण राजभवन असं दुमदुमून गेलं. आणि अनेक महिला आम्ही त्यावेळेस रडताना बघितलं. सुनित्रा वहिनींचा शपथविधी चालू असताना दादांवर प्रेम करणारे अनेक लोक ढसढसा खरं तर त्या राजभवनात सुद्धा रडत होते. आणि दादांची खरं तर आमच्या ह्या 2-3 वर्षात खूप अशी जवळीक आली आणि दादा आम्हाला खूप आवडायला लागले. दादांचं राहणीमान नीटनेटकं असायचं, दादांचे ते गोरे गोरे हात, त्यावर सुंदरचं असं घड्याळ, कधी कधी बाहेर गाडीत जाताना, हेलिकॉप्टरमध्ये जाताना दादांच्या डोळ्यावरचा तो चांगला गॉगल, आणि दादांचं टापटीप राहणं खूप आवडायचं. जेवढे टापटीप होते तसेच ते मनाने पण टापटीप होते. जे काम करायचं ते करायचं, जे नाही करायचं ते नाही करायचं. आणि म्हणून या ठिकाणी ती जी स्लोगन लिहिली ना,
ती खरं तर श्रीकांत उमरीकर या कवीनं दादा गेल्यावर ती कविता खरं तर केली. मला खूप ती कविता भावली. म्हणजे तुम्ही आवेळीच कश काय दादा आम्हाला केलेला वादा तुम्ही सोडून गेले. आणि इथं बसलेले खूप लोक कमी आहे, पण मला आणि विनय सावंतला आम्हाला दोघांनाच माहिती आहे आमच्याशी दादांनी काय वादा केला होता. आम्ही डॉक्टरांनाही सांगितलं नाही, गायकर साहेबांना सांगितलं नाही. हे कोणी नसताना विनय सावंत आणि मला अजित दादा म्हटले, आम्ही जेव्हा डॉक्टरांचं शिष्टमंडळ घेऊन गेलो का काही करून आम्हाला डॉक्टरांना मंत्रिपदाची दादा संधी द्या, तर दादांनी आम्हाला वादा केला होता का आता खूप आमदार निवडून आले, भाजपचे एवढे आले, शिवसेनेचे एवढे आले, थोडी आता अडचण आहे, पण 2-2.5 वर्षांनी तुमचा नक्की विचार करू, हा शब्द सावंत सरांनी आम्हाला दिला. आणि दादा गेल्याने खरं तर म्हणजे डॉक्टरसारखे अकोला तालुक्यासाठी म्हणजे खूप नुकसानाची बाब आहे. आणि म्हणून आता सुनित्रा वहिनींकडे ही जबाबदारी आहे. आणि आता लोक खूप अपप्रचार करतात. जे लोक अजितदादांना मानतच नव्हते ना, दादांबद्दल प्रेमच नव्हते, ते लोक आता ट्रोल करतात, का इतकी घाई केली, अजून दादा स्वर्गात पोचले नाही, तेच शपथविधी का केला. अरे बाबांनो, त्याच्यामागं काही लॉजिक असेल, त्याच्यामागं काही कारणं असतील. आणि म्हणून काही सुनीताताईंना दुःख नाही का, सुनीता वहिनींना दुःख नाही का, पार्थला जयला दुःख नाही का. परंतु काही गोष्टी ह्या वेळेत घडणं, राजकारणात सगळ्याच गोष्टी भावनेवर चालत नाही. आणि म्हणून दादांच्याच जागेवर सुनित्रा वहिनी या महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर निश्चित काम करतील. आणि म्हणून दादा जाण्यानं खूप अशा दादांच्या आठवणी, खरं तर माझी तर खूप अशी जवळीक झाली. आमदार साहेबांना विचारा, खरं तर एकदा 4-5 आमदार होते, डॉक्टर साहेब नुकतेच निवडून आले होते, तर ते म्हणाले हा भाजपचा कार्यकर्ता आहे, पण आपल्या महायुतीत एकदम प्रामाणिक काम करून आपले आमदार अकोल्याला निवडून आलेत. आणि म्हणून आम्हालाही आमचा ऊर भरून यायचा कार्य आपली कुणीतरी दखल घेतं आहे. आणि म्हणून दादांची आमची खूप अशी जवळीक यायला लागलं, आमचं बॉन्डिंग झालं. आणि त्याच दादा अचानक गेल्याने प्रचंड असं खरं तर दुःख झालं आहे, ते तर खरं कधी भरूनच निघणार नाही. आणि म्हणून या महाराष्ट्र खरं तर दादा खूप बिनधास्त माणूस होता. दादा कधीतरी टीकेचे पण धनी झाले. दादांना 2013ला दादा उपमुख्यमंत्री असताना एक शब्द त्यांचा भाषणात जातो प्रत्येकाचा, आणि दादांचाही गेला, त्याच्यावर इतकं ट्रोल झालं. पण दादा एकमेव राजकीय माणूस होता का दादा कराडला गेले, प्रीती संगमावर गेले, आणि त्या ठिकाणी त्यांनी आत्मक्लेश करून प्रायचित्त खरं तर दादांनी केलं. आणि म्हणून दादा असे जरी बिंदास जरी असले तर दादांना वाटलं ना, अरे आपलं काहीतरी चुकलं आहे. एकमेव राजकीय नेता आहे की ज्यांनी प्रायचित्त त्या प्रीती संगमावर केलं. आणि म्हणून दादाच्या अनेक आठवणी, दादा जसे धाडचे होते तसे दादा मिश्किल पण होते. दादा एकदा पत्रकार विचारत होते दादांना, म्हणजे दादा त्या मावळला बैलापुढं गौतमी पाटील नाचली, तर मग दादा पण त्या पत्रकाराला म्हटले, बरं नाचली तर नाचली, तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे दादांचा हा मिश्किलपणासुद्धा सहजतेनं या ठिकाणी व्हायचा. आणि असा धाडशी माणूस पुन्हा या महाराष्ट्राला खरंच मिळणार नाही. आणि दादासुद्धा आज या पंक्तीत गेले जिथं यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील अशा या पंक्तीत आमच्या दादांची गणना निश्चित होईल. पण दादांची उणीव या महाराष्ट्राला निश्चित भासत असताना या अकोला तालुक्यावर केलेले दादांचे जे उपकार आहे तो अकोला तालुका कधीही विसरणार नाही. आणि अकोला तालुक्याच्या जनतेला माझी विनंती आहे का दादांना खरी श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर दादांना आपल्याला विसरून चालणार नाही. ज्या दादांनी आपल्याला या ठिकाणी भरभरून दिलं, जो अकोला तालुका उपेक्षित राहिला होता. मला चांगलं आठवतं त्यांची जेव्हा निवडणुकीच्या आधी एक यात्रा आली, त्या गुलाबी गाड्या, गुलाबी जॅकेट, पूर्ण असा इव्हेंट या अकोला तालुक्यातून होत असताना या पूर्ण अकोला तालुक्यात बॅनर होते, दादांचे मोठे मोठे होल्डर लावले होते. याच बसस्थानकाचं दादांच्या करकमलानं खरं तर उद्घाटन झालं. इथून इतक्या गर्दीत दादा गेले, सगळे गावभर फ्लेक्स होते, मोठी सभा, तहसीलचं उद्घाटन, अनेक उद्घाटनं. पण त्याच दादांच्या आज जाता येता श्रद्धांजलीचे बोर्ड पाहताना मन कसं तरी गदगद करत आहे. आणि मग असा हा उमदा एक दादा, खरं तर खूप दादाला काय, मी तर खरं त्या दिवशी फेसबुकवर लिहिलं होतं, हिमालयाचे उंची असणारे दादा खरं तर हे जग सोडून गेले. आणि म्हणून दादा जाण्याने जे काही नुकसान एका परिवाराला नाही, एका पक्षाला नाही, ते पूर्ण महाराष्ट्राचं नुकसान या निमित्तानं खरं तर झालं. दादा गेल्याने खरं तर पवार परिवाराला एक चांगलं सामर्थ्य परमेश्वरानं द्यावं. मी या अशा नीटनेटक्या खमक्या स्वभावाच्या एक पारदर्शक आणि खूप कर्तबगार अशा या अजितदादांना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं, विरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या या कैलासवासी अजितदादांना शब्दरूपी सुमनांजली अर्पित करतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.